सकाळचे 6 वाजले होते. गावातील छोट्याशा घरात शांतता होती. 70 वर्षाची सुमित्राबाई खोकत खोकत उठली. तिचे हात थरथरत होते, पण तरीही तिने चूल पेटवली, कारण तिचा मुलगा रोहन शहरातून येणार होता. रोहन मोठ्या कंपनीत नोकरीला होता. अनेक महिन्यांनी तो घरी येत होता. सुमित्राबाईंनी त्यांच्या आवडीची पुरणपोळी केली. दाराकडे पाहत त्या वाट बघत बसल्या. दुपारी रोहन आला, पण त्याच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. आई, पटकन तयार हो, तुला एक चांगल्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. सुमित्राबाईंना वाटलं मुलगा देवदर्शनाला घेऊन जात असेल. त्यांनी आनंदाने देवाला नमस्कार केला आणि मुलासोबत निघाल्या. गाडी एका मोठ्या इमारतीसमोर थांबली. दरवाजावर लिहिलं होतं, आनंद वृद्धाश्रम. हे शब्द पाहताच सुमित्राबाईचे पाय थरथरले. रोहन, आपण इथे का आलो? रोहन नजर चुकवत म्हणाला, आई, शहरात प्लॉट छोटा आहे. नोकरी, बायको, मुलं, मला सगळं सांभाळणं कठीण होते. इथे तुझी चांगली काळजी घेतील. आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बाळा, मी तुला 9 महिने पोटात ठेवलं, आयुष्यभर सांभाळलं. आज मी ओझं झाले. रोहन शांत राहिला. सुमित्राबाईंनी डोळे पुसले आणि फक्त एवढंच म्हणाल्या, ठीक आहे, पण एक शेवटची इच्छा पूर्ण करशील? काय आई? मला एकदा आपल्या घराचं दार पाहू दे. रोहन त्यांना पुन्हा घरी घेऊन आला. घरात शिरता सुमित्राबाईंनी प्रत्येक भिंतीला हात लावला. या भिंती तुझ्या बाबांनी बांधल्या. इथे तू पहिलं पाऊल टाकलं होतंस. या अंगणात तू पडला होतास. त्या दिवशी रात्रभर मी जागी होते. रोहन काही बोलू शकला नाही. निघताना आई उंबरठ्याला नमस्कार केला आणि शांतपणे वृद्धाश्रमात गेल्या. दिवस गेले. रोहन क्वचितच भेटायला जायचा. एक दिवस वृद्धाश्रमातून फोन आला, लवकर या, तुमच्या आईची तब्येत गंभीर आहे. रोहन धावत पोचला. आईचा श्वास मंद झाला होता. तिने थरथरत्या हाताने एक जुना लिफाफा त्याच्या हातात दिला. हे मी गेल्यावर उघड. काही क्षणातच सुमित्राबाईंनी अखेरचा श्वास घेतला. रोहन रडू लागला. घरी येऊन त्याने लिफाफा उघडला. आत एक चिठ्ठी होती. प्रिय रोहन, मला तुझा राग नाही. परिस्थिती माणसाला बदलते. पण एक विनंती आहे, तुझी मुलं मोठी झाल्यावर त्यांना शिकव. आई वडील कधीच ओझं नसतात. कारण ज्या हातांनी तुला चालायला शिकवलं ते हात म्हातारपणीत फक्त आधार शोधत असतात. आणि हो, मी माझं घर तुझ्या नावावर खूप आधीच केलं होतं. मला फक्त तुझ्या मनातलं घर हवं होतं. ते वाचून रोहन कोसळला. दुसऱ्या दिवशी त्याने वृद्धाश्रमात जाऊन अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था केली. प्रत्येकाच्या पायाला हात लावून तो एकच गोष्ट म्हणत होता, माफ करा, मी माझ्या आईला उशिरा समजलो. आई वडील आयुष्यभर मुलांसाठी जगतात. त्यांच्या शेवटच्या काळात त्यांना संपत्तीची नाही तर आपल्या माणसांच्या प्रेमाची आणि सोबतीची गरज असते.